नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। येणाऱ्या निवडणुकीला आता जवळपास 3 दिवस राहिलेले आहेत। 15 जानेवारीला मतदान होणार आहेत आणि सर्व प्रभागांमध्ये प्रचार सुरू आहे। आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून रॅली काढण्यात आली होती आणि या ठिकाणी भाजपचे 4 उमेदवार या ठिकाणी प्रचार रॅली करत आहे, गावागावात जात आहेत। आपण केलेल्या कामाचा संदर्भ सांगून ते नागरिकांकडून मतं मागण्याचा प्रयत्न करत आहात। या सर्व संदर्भात प्रभाग 23 चे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तसेच या प्रभागामधील जे काही नागरिक आहे, मतदार आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की त्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोण नगरसेवक म्हणून त्यांची कोणाला पसंती असेल ते देखील आपण जाणून घेणार आहोत। बोला चार कमल लोकांचं कौल तर आज किती दिवसापासून आम्ही प्रचाराला फिरतोय, पण लोकांचं कौल हेच दिसते की नैनाताई चार कमल म्हणजे आज लोक जे आमच्या जोडीला आहेत, तर मला असं वाटतं की पेट्या जेव्हा फुटतील तेव्हा सगळ्या अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती पडेल की हे 4 नंबरचं पॅनल एकदम झकासमध्ये निवडून आलं। 23 नंबर आणि महत्वाचा विषय एवढाच असेल की या 7-8 वर्षामध्ये मी झपाट्याने जे काम केले ते मला असं वाटत नाही की जे आता समोर माझ्या उभे राहिलेत आणि बदनामी करतात आमची, तर त्यांनी या एवढ्या कामांपैकी एक तरी काम केलं असेल असं। म्हणून मी जनतेला एवढंच सांगेल की खरोखर जे 3 सहकारी माझ्या जोडीला उभे आहेत, जी मतं मला पडतील ती यांना पडावी। 20,000 जर मतदान झालं वार्ड नंबर 23 ला, तर 15-16 हजार आम्हाला पडलं पाहिजे असं मी देवाला सांगते। अभी महानगर पालिका के चुनाव है, प्रभाग 23 में आप किसको नगर सेवक करके देखना चाहेंगे? मैं नैनाताई मात्रे को सेवक के रूप में देखना चाहता हूँ। मैं हनुमान टावर का रहवासी हूँ। यहाँ पे नैनाताई ने जितना काम किया उतना किसी ने भी काम नहीं किया। नैनाताई आधी रात को भी किसी के घर पे भी अचानक आ जाते कि क्या तकलीफ है, धंधे वाले को क्या प्रॉब्लम है। यहाँ पे बीएमसी गाड़ी उठा के लेके आती, नैनाताई एक फोन करते इनको छोड़ देते। नैनाताई ने जितना काम किया उतना आज तक कोई किसी ने काम नहीं किया है। काय सांगाल या प्रभागामध्ये तुम्हाला नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहण्याची पसंती आहे? नैना मात्रे का त्यांनी असं काय केलं? तिने घरं बनवले, गटारा बनवले, रस्ता बनवले, लाईट केलंय, नळाचं इलेक्शन केलं, लावले, सगळं केलेलं आहे। म्हणून आम्ही त्यालाच बघू। तुमचं मत कोणाला? नैना मात्रेला। दादा काय सांगाल येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून तुमची कोणाला पसंती आहे? आमची नैनाताई, त्यांनी बरेच जण आम्हाला कामं लावले, नैनाताईलाच आम्ही वोटिंग करतो। इतर प्रभागामध्ये त्यांनी काय काय कामं केली? भरपूर कामं केली, रस्ता, सर्व गटार वगैरे सर्व। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपलं मत कोणाला द्याल? नैनाताई मात्रे। का त्यांनी असं काय केलं? त्याला आम्हाला कुठं जागा असल्या कुठं तर आम्हाला कामाला लावलं त्यांना, आमच्यासाठी कधी पण फोन केला तर उभे राहतात। त्याच्यामुळं कारण की कोणता असा नगरसेवक नाही की कधी पण उभा राहतात, तेच उभे राहतात, मग आम्ही त्यांना वोट देणार। दादा काय सांगाल प्रभाग 23 मध्ये तुमची पसंती कोणाला असणार आहे? दादा आमची तर प्रतिक्रिया तर फक्त आम्ही बीजेपीच्या साईडने पूर्णपणे आहोत। कारण का बीजेपीच्या याच्यामध्ये आम्ही पहिली पसंती म्हणजे आमची नैनाताई मात्रे आहे। कारण का त्यांचं कामं पण आमच्या वॉर्डमध्ये इतकी झालेली आहेत की रस्त्यापासून गटार लाईन आणि नवीन गटार, कोणते गटार खराब झालेले त्यांचे रिन्यू करण्यासाठी पण त्यांची खूप मेहनत आहे ताईंची। शिवनेरीपासून मुर्दाखाडी किंवा मुर्दागाव अजून रेवागर आहे, मोरवापर्यंत आहे, राई गाव आहे। आणि बरेच पोरं असे आहे की नाही त्यांना ज्यांना रोजगार नव्हता त्या रोजगार नाही त्यांनी कामावरती भरपूर ठिकाणी ते पण निशुल्क त्यांच्याकडून पैसे घेता असं त्या लोकांना कामावरती लावलेलं आहे। म्हणून आमची पहिली पसंती म्हणजे नैनाताईच। येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? आमचे तर भाजपालाच आहे, 4 वोट तर असंच आहे आमचं। काय आम्हाला तर नैना काकीने एवढं सर्व दिले, रोजगार दिले, कामं केलेत। कधी त्यांच्या घरी गेलो, कधी किती वाजता पण गेलो तर असं नाही हा या घरी बसा, काय काम आहे ऐकून घेतात, कामं करतात आमची नैनाताई। आमचं तर 4 वोट भाजपालाच आहे।